बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। लाडकी बहीण योजनेकरता कागदपत्र तयार करण्यासाठी सकाळपासूनच सेतू केंद्रांवर मोठी गर्दी बघायला मिळते, रांगा लागलेल्या आहेत। पण सर्व्हर डाऊन असल्याने महिलांना ताटकळत 3-3, 4-4 तास उभं राहावं लागतंय, रांगेत उभं राहावं लागतंय। लहान बालकांना घेऊन उन्हातान्हात या महिलांना कागदपत्राकरता सेतू केंद्राबाहेर रांगा लावाव्या लागतात। कागदपत्रे मिळवण्याकरता विलंब होत असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे। या सगळ्याविषयी सेतू केंद्रावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे। महाराष्ट्र सरकारच्या लाडाची बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महिलांनी कागदपत्रे काढण्यासाठी सेतू केंद्रावर एकच गर्दी केलेली आहे। मी अमरावती जिल्ह्यातील या भातकुली तहसीलच्या सेतू केंद्रावर आपण पाहू शकतो। या ठिकाणी सकाळपासून अगदी अशी झुंबड लागलेली आहे आणि महिला जे आहे सकाळपासून या ठिकाणी लाईनमध्ये लागलेल्या आहे। मात्र आपण जर बघायला गेलो तर या ठिकाणी सकाळपासून सर्व्हर डाऊन आहे। सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिलांचे कामं होत नाही। या ताई आहे, आपण पाहू शकतो अगदी 2 लहान मुलं आहेत, त्यांच्यासोबत आणि एक लहान छोटंसं बाळ आहे। त्या बाळाला घेऊन ते आलेले आपण त्यांना विचारणार आहोत। मावशी, मला सांगा तुम्ही ही मुलं कोणाची आहे, किती वाजतापासून आले, काय त्रास होत आहे? माझ्या नाता आहे, त्या माझी सून आहे लाईनीत उभी आहे। कालपासून हिचा नंबर लागत नाही आहे इथं। कोणते कागदपत्र काढायचे आहे? मला फक्त शाळेच्या टीसीचा अपडेट करायचा आहे, बाकी त्यांना शाळेच्या टीसीचा अपडेट करायचा आहे। मात्र कालपासून या ठिकाणी येत आहे, मात्र त्यांचा नंबर लागत नाही। त्यांची सून सुद्धा याच रांगेत आहे, त्यांना आपण विचारणार आहोत। ताई, मला सांगा तुम्ही कालही आल्या होत्या, आजही आल्या, काय नेमकं काम आहे आणि कोणत्या योजनेसाठी? टीसी काढायची आहे, त्याच कामासाठी पाहिजे। हां, किती वेळपासून लाईनमध्ये आहात? लय वेळपासून, कालही आलो, तुला नंबर नाही लागू दिला, आजही आलो। कोणाला विचारलंही म्हणतात लागू द्या, तर कोणी तरच नाही करत लागू द्या। किती डॉक्युमेंट तुम्हाला बनवायचे आहे एकूण या लाडाच्या बहीण योजनेसाठी? ते म्हणले माहीत काय, टीसी पासून बनतील सर्व। हां, टीसी काढायचे आहे, टीसी काढायचे सर्व। आणखी काही महिला या ठिकाणी आहे। ताई, मला सांगा तुम्ही कधीपासून या ठिकाणी आहे आणि काय काय त्रास होता इथे? परवा आलो सर, कालही आलो, आजही आलो, 3 दिवस झाले। काय कागदपत्र काढायचे? मला डोमेशियल करायचं होतं आणि उत्पन्न दाखला काढायचा। अच्छा, माझे मिस्टर तिकडे उत्पन्न दाखला घेतात, मी इथे उभी आहे। अच्छा, सर्व्हर डाऊन आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे। अच्छा, ठीक आहे ना। आता काय करणार आहे? सर्व काय डाऊन आहे म्हणजे गर्दी मागची आली का समोर चालले जाते। आम्ही 10:30 वाजतापासून ते 10:30 वाजतापासून उन्हात राहते, मागचे ते मंदात चालले जाते, त्याच्यामुळे आम्हालाही त्रास होतो ना। सर्वांना कसं समजून गेलं पाहिजे की आपल्या मागं आले बा, आपल्याला त्रास होऊन राहिला तर बाकीच्याला त्रास होत आहे बा, सर्वांना समजून झाले पाहिजे। एकूणच जर बघितलं तर सकाळपासून महिला या ठिकाणी रांगेत लागलेल्या आहेत आणि सर्व्हर डाऊन असल्याचं कारण सांगत आहे। त्यामुळं महिलांचे जे काही ॲफिडेविट असेल किंवा सेतू केंद्रावरचे कामं जे आहेत ते कामं पूर्णतः खोळंबलेली आहे। म्हणून एकीकडे लाडाची बहीण म्हणायचं आणि या लाडाच्या बहिणीला खरं पाहता या ठिकाणी प्रचंड असा त्रास जो आहे तो त्रास सहन करावा लागतो। त्यामुळं या ठिकाणची कनेक्टिव्हिटी वाढवावी आणि जास्तीचे कर्मचारी या सेतू केंद्रावर लावावे अशी मागणी जी आहे या महिलांकडून होत आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।